स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण ताकाची कढी करणार आहोत। या व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। दह्याची कढी सुद्धा खूप छान लागते। सुरीने कापता येईल इतपत घट्ट दही घरी कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी मागेच अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे। ताक हे घरीच तयार केलेलं आहे। मस्त हे लोण्याचं ताक आहे। यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन घालायचं आहे। ताकाच्या कढीला दह्याच्या कढीपेक्षा एखादा चमचा बेसन जास्त लागते। इथे मी बेसनाच्या वाटीतच थोडेसे ताक टाकून अशा गुठळ्या मोडून घेत आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे। ताकामध्ये आपण बेसन घातल्यानंतर गुठळ्या लवकर मोडल्या जात नाहीत। गुठळ्या मोडण्यास जास्त त्रास होतो, त्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे। आता आपण बेसन आणि ताक व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता गुठळ्या न होता किती पटकन ताकात हे बेसन मिक्स झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। कढी आंबट गोड होण्यासाठी 2 चमचे साखर घालत आहे। हिरवी मिरची आणि अद्रक बारीक करून यामध्ये मी साधारण 1 चमचा घालत आहे। अद्रक नसेल तर तुम्ही सुंठ पावडर घालू शकता। अद्रक आणि हिरव्या मिरचीमुळे कढी खूप मस्त लागते। असे याला ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे साखर आणि मीठ चांगले मिक्स होते। त्यानंतर आपल्याला ही कढी गॅसवर उकळून घ्यायची आहे। उकळताना याला सारखे ढवळायचे आहे। बेसन पिठामुळे कढी थोडीशी खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे याला सारखे सारखे असे ढवळायचे आहे। गॅसची फ्लेम ही मध्यम किंवा लहानच ठेवायची आहे। उकळी आल्यानंतर कढी ओतू जाते। आता आपली कढी उकळू लागलेली आहे। साधारण ह्या कढीला आपण 5 मिनिटे असेच उकळू देऊयात आणि सारखे सारखे असे चमच्याने हलवूयात। कढीला फोडणी देण्यासाठी किंवा तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप हे साजूक तूपच घालायचं आहे। साजूक तुपामुळे कढी खूप चविष्ट बनते। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे फुलल्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कढीपत्त्याची पाने ही चांगली तडतडली की आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि गॅस बंद करून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता आपली फोडणी तयार झालेली आहे। ही गरम असतानाच आपल्याला कढीमध्ये घालायची आहे। गरम फोडणी घातल्यामुळे कढीपत्ता, जिरे, हिंग यांचा फ्लेवर अगदी व्यवस्थित कढीमध्ये उतरतो। इथे आपली चविष्ट अशी महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी तयार झालेली आहे। वाह, मस्तच। तुम्ही ही कढी कशा कशासोबत खाऊ शकता हे मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि अशा पद्धतीची कढी नक्की करून पहा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।